भैया और भाभी हो, आपको पता है तो बारिश चालू आहे. तर आज चाललो आपण धाराकोरा. धाराकोराचा तुम्ही धबधबा पाहिलाय का? नसेल पाहिला तर माझ्या ब्लॉग मध्ये पाहून घ्या. चला मग आपण जाऊ आज धाराकोरा. वर्धा जाते आपल्याला जायचं आहे सरळ सरळ म्हणजे वर्धेच्या ही समोर. आपल्याला जसं की राजमहल लागते तर राजमहल कोणतं गाव? बुरळघाट. तर बुरळघाट आल्याच्या नंतर आपल्याला तिथून गाडी उभी करून पैदल जायचं आहे. ठीक आहे, चला चलो. धाराकोरा जाण्यासाठी रस्ता जर तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला रस्ता दाखवणार. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे महल आहे, राजमहल. हा चलो. Since this one's not about lyrics, I'd suggest imagining soft finger picking on a sun-soaked guitar. Occasional melodic bends reminiscent of waves rolling ashore. आणि गावातून यासाठी दोन रस्ते आहेत. एक रस्ता तो आहे, एक रस्ता हा आहे. आपण आलो दुसऱ्या रस्त्याने. तुम्ही पण येताना गावातून दोन रस्ते आहेत. तुम्ही कोणत्याही रस्त्याने आल्यानंतर तुम्हाला मेन रस्ता तर ह्याच आहे. आणि मेन रस्ता हा असल्यामुळे हा पाहू शकता तुम्ही कसा आहे. पण भाई खतरो के खिलाडी, कारण की धबधबा पाहासाठी एवढं तर करावं लागेल ना. आणि धबधबा ही मजेदार आहे. आणि मेन रस्त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला हे टावर दिसते. ह्या टावर पासून तुम्हाला सरळ जायचं आहे. Mimic the rhythm of distant tides. Let the absence of vocals create room for the guitar to tell its own serene story, simple, tranquil, and flowing like the ocean breeze. If you ever feel like pairing lyrics with here, if you ever feel like pairing lyrics with that vibe. डायरेक्ट डाव्या हातावर सरळ जातं आणि दोन पहाड चढून नंतर जातात. आता तिकडे जातोच काय धारकोरा. तर काकानं आपल्याला सांगितलं की बा पाणी नाही आहे म्हणते तिथं. तर सांगून आलो तुम्हाला जात असेल तर जा, काही विषय नाही. मी हे नाही म्हणत का तुम्ही जाऊ नका, तुम्ही जा. आपण एन्जॉयसाठी आलो तर काही आहेच नाही ना. तर आपला आजचा ब्लॉग इथंच थांबलेला आहे. आणि आपण आता आपल्या कसं हे आमच्या राज्याचं नाही तुमचं आहे. तर काकानं आपल्याला सांगितलं की पाणी आहे नाही, पण आम्हालाही माहित होतं पाणी आहे नाही. पण तरी आम्ही आमच्या एन्जॉयसाठी चाललो. छोटंसं एक गाव आहे. हे गाव लागल्यानंतर आपल्याला आणखी असं समोर जायचं आहे. काय बरं लोक तर आहेत त्याला, लोकांना गाड्या लावल्या इथं. चलते की काकानं आपल्याला थोडी माहिती दिली होती. त्या काकाले विचारून आपण थोडंसं समोर आलो आणि गाडी तिथं पार्क केली. आणि आता आपण चाललो समोर, म्हणजे ह्या रोडाने पैदल. कारण की आता इथून जायचं आहे आपल्याला 3 किलोमीटर ट्रॅकिंग करत. तर ट्रॅकिंगची मजा पण पहा आणि धबधबासाठी थांबत राहा, म्हणजे वेट करा. क्या बोलते भैया? भाऊ गोल हसून राहिला भैया गोळ. तर आपण धावत आलो आता गाडी लावून ह्या रोडने आल्यानंतर ह्या हातावर आपल्याला पैदल रस्ता दिसते. ह्या हाताने आपल्याला आता जायचं आहे. चला मग. हा धबधबा सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत बसलेला आहे. आता तुम्ही म्हणू शकता एवढा हापू कोण राहिलो भाई. 3 किलोमीटर चलत आलो तर असं तर होईनच. सध्या 2च आलो, अजून जा लागते. काय बोलते दादू भाई? अवन्नी काय
आहे का रे मच्छा नहीं होना देखा जर तुम्ही पळतवाड्याचे असाल तर तुम्हाला ह्या डोचं माहिती असणार कारण की इथं खूप जण लोक मेलेले आहेत तर आपल्या अंगाची मस्ती आपण मुलाची अशी तर इथं येऊन नक्की भेट द्या काय रे अंकुश बिलकुल आपण पोचलो धबधब्याजवळ तुम्ही बघू शकता तर असा आहे आपला धारापुरातला उतरासाठी रस्ता तुम्ही पण हळूहळू येजा बरं आणि येताना 2 घोडे आणलं चलते बघ हे एवढं खतम झालं पैकी तर असा आहे आमचा धबधबा कोणता धबधबा आहे धारपुराचा धबधबा तुम्ही जर येसाल तर सांभाळून ये जा कारण की आता सध्या पाणी तर आहे नाही पाणी आल्यावर येऊ शकता 2 महिन्याने इथे या फुल एन्जॉय करा पण आताही पाणी हा पुढच्या महिन्यात पण आताही पाणी चालू आहे पोहोचतो पाणी आहे आणि या एन्जॉय करा आणि माझा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब तर अशी होती आपली छोटीशी ट्रिप म्हणजे खतमच आहे पुरी कारण की पाणी यायचं अजून पण एन्जॉय खूप झाला बेवड्या लोकांना पाहून तर एन्जॉय जास्तच झाला मला